जय महाराष्ट्र मित्रांनो, आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्याचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण आलोय पियुष ऑटो कन्सल्टंटमध्ये। पियुष ऑटो कन्सल्टंटचा जो स्टॉक आहे, क्वालिटी अशा गाड्या यांच्याकडे अवेलेबल आहे। यांचे जे ग्राहक आहे, कस्टमर आहेत, ते आपल्या मराठवाड्यापासून तर विदर्भापर्यंत त्यांचा मार्केट आहे, म्हणजे तिथपर्यंत यांनी त्यांच्या गाड्या विकलेल्या आहे। तर आज आपण पियुष ऑटो कन्सल्टंटचे जे ऑनर आहेत त्यांना भेटणार आहोत आणि त्यांच्या स्टॉकबद्दल जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी मित्रांनो, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा, म्हणजे ज्यावेळी व्हिडिओ मी अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल। तर चला व्हिडिओला करूया सुरुवात। जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र, नमस्कार भाऊ, आम्ही तुमच्याकडे आलोय जे आमचे व्ह्यूअर्स आणि सबस्क्रायबर त्यांना तुमचा स्टॉक दाखवण्यासाठी। तर सगळ्यात आधी तुमचं स्वागत आहे फटफटी बाबा यूट्यूब चॅनलमध्ये। तुमच्याबद्दल आणि तुमच्या शोरूमबद्दल थोडक्यात माहिती द्या। आमचं जे शोरूम आहे ते पियुष ऑटो कन्सल्टंट या नावाने आहे। आपला पत्ता जो आहे तो N9 जळगाव रोड, सिडको, नियर रेणुका माता मंदिर, औरंगाबाद संभाजीनगर या ठिकाणी आपलं ऑफिस आहे। आपलं हे जे ऑफिस आहे तर हे 2005 पासून आपलं ऑफिस आहे। 2005 पासून आहे, जो 16 वर्ष आपल्या ऑफिसला 16-17 वर्ष कंप्लीट झालेले आहे। आणि आपल्याकडं जनरली सगळं म्हणजे गॅरंटी वॉरंटीनुसार आणि एकदम वेल अँड वेल मेंटेन गाड्या आपल्याकडे मिळतात। हां हां, आपल्याकडं जवळजवळ नियर अबाउट 17, 18, 19 म्हणजे जास्त करून 3 वर्ष 4 वर्ष जास्तीत जास्त जुन्या गाड्या मिळतात। जास्त ओल्ड गाड्या तुम्ही ठेवतच नाही। एक 3-4 वर्ष यूज कार केलेल्या गाड्या आपण ठेवतो। भाऊ, तुमचा जो गाड्याचा स्टॉक आहे त्या सगळ्याच गाड्यावर लोन वगैरे होऊ शकतं का? हो, सर्व गाड्यावर लोन वगैरे होतं। गाड्या लोनची जी फॅसिलिटी आहे ती लोकलसाठी का ऑल ओव्हर महाराष्ट्र? ऑल ओव्हर महाराष्ट्रासाठी, म्हणजे महाराष्ट्रात कोणत्याही जिल्ह्यातला माणूस असला की त्याला लोन कुठे? हो, ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये कुठल्याही जिल्ह्यातला व्यक्ती असू द्या, कुठलाही राहणार असू द्या, तिथं आपण त्यांना लोनची फॅसिलिटी जागेवर अवेलेबल करून देऊ शकतो। आपल्या मित्रांनो, ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये लोन होईल भाऊनी सांगितलंय। असं नाही की फक्त लोकल औरंगाबाद शहराच्याच लोकांसाठी लोनची सुविधा अवेलेबल आहे। तर भाऊ बोलताय की ऑल ओव्हर महाराष्ट्रभर हे लोन करून देतील। भाऊ, तुमचा जो स्टॉक आहे गाड्याचा तो तर आपण पाहणारच आहोत, पण सुरुवात आपण कुठल्या गाडीपासून करणार? सुरुवात आपण करू हे 2019 ची ऑटोमॅटिक गाडीपासून, वेगनर पासून। वेगनर 2019 ची ऑटोमॅटिक गाडी आहे, फक्त 5000 किलोमीटर चाललेली आहे। 2019 ऑटोमॅटिक मॉडेल आहे वेगनर। भाऊ त्याबद्दल सांगतील। हां, मॉडेल आहे 2019चं, 1200 cc इंजिनवाली आहे, VXI ऑप्शनल मॉडेल आहे। किलोमीटर चाललेले आहे 5000 किलोमीटर। गाडीच्या दोन्ही चाव्या अवेलेबल आहे आणि पूर्ण शोरूममधून जशी गाडी निघती ॲज इट इज पूर्ण तशी गाडी, ना कुठं डेंट ना पेंट। आणि गाडीची आपली 6 लाख रुपये किंमत आहे। 6 लाख ऑफर ठेवली? 6 लाख ऑफर ठेवली आहे। बैठकमध्ये बसल्यानंतर निगोशिएशन आहे अवेलेबल। गाडीची कंडिशन वगैरे एकदम शोरूम कंडिशन गाडी आहे, काहीच नाही। हा, कुठं डेंट नाही, पेंट नाही, काहीच नाही, पूर्ण ओरिजिनल गाडी। फर्स्ट ओनर? फर्स्ट ओनर। जर ती गाडी मला खरेदी करायची सपोज, तर मला किती डाऊन पेमेंट करावं लागेल? एक साधारणतः 2-1 लाख रुपये डाऊन पेमेंट करावं लागेल, बाकी लोन वगैरे होऊन जाईल। तर मित्रांनो, ह्या गाडीसाठी तुम्हाला कमीत कमी 2-1 लाख रुपये डाऊन पेमेंट करावं लागेल, बाकीचं लोन होऊन जाईल। भाऊ, नेक्स्ट गाडी आपल्याकडं 2019 ची ब्रेझा VD आहे। ब्रेझा VD आहे 2019 ची, MH12 नंबर आहे गाडी, फर्स्ट ओनर आहे। त्याच्यानंतर इन्शुरन्स फुल आहे, 38,000 किलोमीटर चाललेली आहे। गाडीची 10.5 लाख रुपये किंमत आहे। 10.5 लाख रुपये ऑफर आहे। ही ऑफर आहे मित्रांनो। जर ज्यावेळी तुम्हाला गाडी खरेदी करायची असेल तर त्याच्यामध्ये कमी जास्त केलं जाईल। गाडीच्या कंडिशनबद्दल काय सांगता? गाडी एकदम टॉप क्लास गाडी, काही पाहायचं काम नाही। घेतल्यानंतर फक्त सर्व्हिसिंग करायचं खर्च राहील, बाकी काही पाहायचं काम नाही गाडीला। लोन किती डाऊन पेमेंट? डाऊन पेमेंट कमीत कमी लागेल ह्या गाडीला 3 ते 3.5 लाख रुपये। 3 ते 3.5 लाख रुपये तुम्हाला ह्या ब्रेझासाठी डाऊन पेमेंट करावं लागेल, बाकीचं लोन होईल। भाऊ, नेक्स्ट गाडी आहे 2017 ची ब्रेझाच गाडी आहे, VDI मॉडेल आहे 2017चं। गाडी चालली आहे 52,000 किलोमीटर, फर्स्ट ओनर गाडी आहे। इन्शुरन्स तिचं संपलेलं आहे, ते जे काय आहे ते आपण व्यवहारामध्ये बसल्यानंतर इन्शुरन्सचं बोलणारच झालं। 52,000 किलोमीटर आहे आणि गाडीची 8,90,000 रुपये किंमत आहे। 8,90,000 रुपये ऑफर आहे। त्यासाठी डाऊन पेमेंट? त्यासाठी एक साधारणतः गाडीसाठी एक 2.5 लाख रुपये डाऊन पेमेंट लागेल, बाकी लोन होऊन जाईल। 2.5 लाख रुपये डाऊन पेमेंट करावं लागेल, बाकीचं लोन होऊन जाईल मित्रांनो। आता भाऊ, नेक्स्ट गाडीवरती नेक्स्ट आहे 2013 ची स्कॉर्पिओ, फर्स्ट ओनर, M2DI मॉडेल EX। ती गाडी चाललेली आहे 1,35,000 किलोमीटर आहे, फर्स्ट ओनर आहे। इन्शुरन्स या 1 महिन्याचे एक 10-15 दिवस अजून, एक 8-10 दिवस अजून चालू आहे। गाडी 1,35,000 चाललेली आहे, फर्स्ट ओनर आहे, 6.25 लाख रुपये किंमत आहे। इंटेरियर आणि टायर कंडिशनबद्दल काय सांगता गाडीचे? टायर कंडिशन जे आहे तर तिचे 3 टायर जवळजवळ 70 ते 4 टायर एक 70-80% टायर आहे। हां, आणि एकदम टॉप क्लास गाडी, ओरिजिनल गाडी आहे। 1-2 पीस जर टचअप सोडले तर पूर्ण ओरिजिनल गाडी।
त्या गाडीसाठी किती डाऊन पेमेंट करावं लागेल? त्या गाडीसाठी डाऊन पेमेंट करायला लागेल एक साधारणतः एक 2 ते सव्वा 2 लाख रुपये. 2 ते सव्वा 2 लाख रुपये तुम्हाला ह्या गाडीसाठी डाऊन पेमेंट करावं लागेल मित्रांनो. बाकीचं लोन होऊन जाईल. भाऊ नेक्स्ट गाडी? नेक्स्ट गाडी आपल्याकडे क्रेटा क्रेटा 2016ची. क्रेटाचं कोणतं मॉडेल आहे? क्रेटाचं एस मॉडेल आहे 1.4S. हां 1.4S गाडी फर्स्ट ओनर आहे. 1,21,000 किलोमीटर चालली आहे. 2016चं MH 42 पासिंग आहे बारामती. इन्शुरन्स फुल आहे गाडीचं आणि तिची आपण 9,40,000 रुपये किंमत सांगतो. बैठकमध्ये बसल्यावर कमी जास्त होऊन जाईल. 9,40,000 रुपये ऑफर दिलेला आहे. फिक्स प्राईस फिक्स किंमत नाही आहे. तुम्ही ज्यावेळेला बैठकीत बसाल त्यावेळेला कमी केलं जाईल. ह्या गाडीसाठी मिनिमम किती डाऊन पेमेंट करावं लागेल? या गाडीसाठी मिनिमम एक 3-1 लाख रुपये डाऊन पेमेंट लागेल. 3 ते 3.5 लाख रुपये. तर 3 ते 3.5 लाख रुपये तुम्हाला डाऊन पेमेंट करावं लागेल मित्रांनो. बाकी लोन होऊन जाईल. भाऊ नेक्स्ट गाडी? नेक्स्ट गाडी आपल्याकडं बोलेरो पिकअप. हां बोलेरो पिकअप आहे. ही साध्या इंजिनमध्ये गाडी आहे. सेन्सरवाली गाडी नाही, DI इंजिनमध्ये गाडी आहे. 2017ची आहे. फर्स्ट ओनर आहे. इन्शुरन्स आणि पासिंग दोन्ही पेपर तिचे व्हॅलिड आहे फेब्रुवारी महिन्यापर्यंत आणि 7.25 लाख रुपये किंमत आहे तिची. 7.25 लाख रुपये. हो 90,000 किलोमीटर चाललेली आहे. तर 90,000 किलोमीटर गाडी चाललेली आहे. 7.25 लाख रुपये ऑफर दिलेला आहे. याच्यासाठी डाऊन पेमेंट किती करावं लागेल? याच्यासाठी एक साधारणतः 2.5 लाख रुपये. तर 2.5 लाख रुपये डाऊन पेमेंट करावं लागेल ह्या पिकअपसाठी मित्रांनो. बाकीचं लोन होऊन जाईल. या गाडीची खासियत म्हणजे ही साध्या पंपवाली गाडी आहे. अच्छा. हां सेन्सरवाली गाडी नाही, सेन्सर साधी पंपमध्ये साधी गाडी. साधे पंपमध्ये. अच्छा. भाऊ एक विचारायचं होतं तुम्हाला. मला जर लोन करायचं तर डॉक्युमेंट वगैरे काय लागतील? डॉक्युमेंट जर समजा तुम्ही सर्व्हिसला असले तर तुमचं सॅलरी स्लिप लागते. त्या बेसिसवरून जातं. बाकी जे आपलं रेग्युलर KYC असतं ते आणि सॅलरी स्लिप आहे. जर तुमच्याकडं शेती असेल तर शेतीचा 7/12 लागतो आणि बाकी जे रेग्युलर डॉक्युमेंट आपले KYC वगैरे ते. आणि जर तुम्ही व्यवसाय करत असला कुठला तर तुमचं IT रिटर्न लागतं. IT कमीत कमी 3 वर्षाचं. तर मित्रांनो बरेच जण कमेंट करून आपल्याला विचारत होते की लोनसाठी काय डॉक्युमेंट वगैरे लागतात. तर भाऊनी सोप्याशा भाषेमध्ये ते आपल्याला सांगितलं आहे. तर तुम्हाला समजलं असेल की कुठले डॉक्युमेंट कोणत्या याच्यासाठी लागतात म्हणून. तर ते थोडंसं तुम्ही मॅनेज करून घ्या. आणि जर तुम्हाला लोनच करायचं असेल तर 1-2 दिवस आधी भाऊला फोनवरती कॉल करून त्या गोष्टीबद्दल तुम्ही विचारू शकता. तर भाऊ नेक्स्ट गाडी? नेक्स्ट गाडी आपल्याकडे वॅगनर 2017ची VXI ऑप्शनल 2 एअरबॅगवाली. 2017ची 65,000 चाललेली आहे. फर्स्ट ओनर गाडी आहे. फुल इन्शुरन्स आहे. दोन्ही चाव्या आहे गाडीच्या. 4,80,000 रुपये किंमत आहे. बैठकमध्ये बसल्यानंतर होऊन जाईल कमी जास्त. 4,80,000 रुपये किंमत आहे मित्रांनो. ज्यावेळेस तुम्ही बैठकीत बसाल त्यावेळेस कमी केलं जाईल. आणि याच्यासाठी डाऊन पेमेंट हे 2-1 लाख रुपये डाऊन पेमेंट केलं बाकी लोन होऊन जाईल. 2-1 लाख रुपये डाऊन पेमेंट केल्यानंतर बाकीचं लोन केलं जाईल. भाऊ नेक्स्ट गाडी? नेक्स्ट आहे आपल्याकडं क्रेटा 2018ची 1.4 E+ मॉडेल. हां E+. फर्स्ट ओनर आहे. गाडी 61,000 किलोमीटर चाललेली आहे. 2018ची. तिची आपल्याकडे 11,25,000 रुपये किंमत आहे. निगोशिएशन होऊन जाईल. डाऊन पेमेंट ह्या गाडीसाठी? डाऊन पेमेंट ह्या गाडीसाठी एक साधारणतः 3.5-4 लाख रुपयाच्या जवळपास लागेल. 3.5-4 लाख रुपये तुम्हाला ह्या गाडीसाठी डाऊन पेमेंट करावं लागेल मित्रांनो. बाकीचं लोन केलं जाईल. भाऊ नेक्स्ट गाडी? आपल्याकडं TUV 300 महिंद्राची TUV 300 7 सीटर गाडी आहे. टॉप एंड मॉडेल आहे. T8 मॉडेल. एअरबॅग आलाय व्हील असलेलं. गाडी फर्स्ट ओनर आहे. इन्शुरन्स फुल आहे. गाडीचे 4ही टायर नवीन आहे. 1,20,000 किलोमीटर चाललेली आहे. 6,90,000 किंमत सांगतो आपण. कमी जास्त होऊन जाईल. 6,90,000 ऑफर सांगताय गाडीचं. त्यासाठी डाऊन पेमेंट एक साधारणतः 2 ते 2.5 लाख रुपये. 2 ते 2.5 लाख रुपये तुम्हाला डाऊन पेमेंट करावं लागेल मित्रांनो. बाकीचं लोन केलं. तर मित्रांनो भाऊने त्यांचा जो स्टॉक होता तो दाखवला आहे. अजून 2-4 गाड्या बाहेर गेलेल्या आहे वॉशिंगसाठी. तर त्या बी गाड्या आल्यानंतर आपण त्याचाही व्हिडिओ कव्हर करू. तर आजचा जो व्हिडिओ होता हा पियुष ऑटो कन्सल्टंटचा व्हिडिओ होता मित्रांनो. भाऊनी खूप छान अशी आपल्याला माहिती दिली. लोनबद्दल बी सांगितलं. अजून ते लोनचं एक प्रोसेस आहे ते सुद्धा ते सांगणार आहे. भाऊ काय सांगणार होते तुम्ही? सर्व बांधवांना माझी एक विनंती आहे की तुम्ही जिथं कुठे राहता तर तुम्ही तिथूनच मी तुम्हाला सगळी लोनची फॅसिलिटी अवेलेबल करून देऊ शकतो. तुम्ही जर मला तुम्हाला कुठल्या प्रकारे गाडी घ्यायची असली तर तुम्ही मला जर सांगितलं बाबा आम्ही असं प्रॉपर तिथे राहतो जवळपासचा, तर मी तिथल्या जवळपासच्या एक्झिक्युटिव्हचा तुम्हाला नंबर देईन. तो सगळ्या प्रकारे तुमच्याकडं पेपर कलेक्ट करून तुम्हाला लोन किती होतं काय होतं सगळ्या प्रकारे पूर्ण आमच्याकडून हेल्प मिळेल. ही पूर्ण ऑल ओव्हर महाराष्ट्रासाठी आपल्याकडे फॅसिलिटी आहे. आणि आपल्याकडे जवळजवळ महिंद्रा फायनान्स आहे, सुंदरम फायनान्स आहे, HDB फायनान्स आहे, AU बँक आहे, इंडसन बँक आहे आणि अजून 1-2 फायनान्स ॲड केले. आपल्याकडे हे सगळे एवढ्या जणांचं आपल्याकडे फायनान्स अवेलेबल DSA आपल्याकडे अवेलेबल आहे ऑल ओव्हर महाराष्ट्रासाठी.
तर मित्रांनो, भाऊने एक तुमचं सगळं काही काम जे आहे ते थोडं सोपं करून दिलं आहे. कारण की तुम्ही ज्या शहरात आहात, ज्या तालुक्यात आहे, तिथल्या तिथंच तुमचं काय मॅनेज होईल लोनचं ते भाऊ बसल्या बसल्या तुम्हाला करून देणार आहे. तर तुमचं एक टेन्शन जे आहे फिरायचं, व्हिजिट करायचं, ते कमी झालं आहे. तर आजचा जो व्हिडिओ होता हा तुम्हाला नक्की आवडला असेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच होतं. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.